1 कप रव्यापासून मऊ लुसलुशीत जाळीदार अर्धा किलो रवा केक, तो देखील बेकिंग पावडर, बेकिंग सोडा न वापरता. असा हा मऊ लुसलुशीत जाळीदार केक तुम्हालाही बनवायचा आहे तर ही रेसिपी जरूर ट्राय करा. इन्स्टंट असा हा रवा केक अयंगर बेकरीपेक्षाही घरी चांगला बनवू शकता. आज आपण केक कढईमध्ये बनवणार आहोत, त्यामुळे ओव्हन किंवा कुकरची अजिबात गरज नाही आणि बनवायला अगदी सोपा असा हा रवा केक. मग चला बनवूया आजची ही रेसिपी. त्यासाठी कप किंवा वाटीचं प्रमाण घ्यायचं. तर इथे मी कप वापरला आहे. 1 कप बारीक रवा घेतला, जाड रवा वापरला तरीही चालेल. मिक्सरच्या भांड्यामध्ये रवा घालून घ्यायचा. 1/4 कप म्हणजे पाव कप घेतला आहे मैदा, त्याऐवजी गव्हाचं पीठ वापरलं तरी चालेल. 3/4 कप म्हणजे पाऊण कप साखर घेतली. इथे मी पिठी साखर वापरलेली नाही, अखंड साखर आहे. केक अजून गोड हवा असेल तर पूर्ण 1 कप साखर घेऊ शकता. 1/3 कप दही घ्यायचं. दही आंबट वापरू नका, गोडसर दह्याचा वापर करायचा. अर्धा कप दूध घेतलं आहे, पण दूध खूप गरम किंवा थंड वापरायचं नाही. रूम टेम्परेचरवरचंच दूध वापरायचं आहे. आणि 1/4 कप यामध्ये घातलं आहे तेल. तेल घातल्यामुळे केक हा छान सॉफ्ट होतो. याऐवजी तुम्ही साजूक तूपही वापरू शकता. तेल घेताना रिफाइंड तेलाचाच वापर करा. कोणतंही स्मेल येणारं तेल वापरायचं नाही. मिक्सरवरनं आता हे फिरवून घ्यायचं अगदी 1 ते 2 मिनिटं. फक्त सगळं साहित्य छान एकजीव झालं पाहिजे, इतकंच आपल्याला हे फिरवून घ्यायचं. तर बघा मस्त असं आपलं हे केकचं बॅटर तयार झालं. आहे ना एकदम साधी सोपी पद्धत. बॅटर बनवणं म्हणजे अगदी सोपं काम. तयार केलेलं बॅटर एका मोठ्या भांड्यामध्ये काढून 1 मिनिटासाठी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. या पद्धतीने बॅटर बनवल्यामुळे वेळ वाचतो आणि कामही सोपं होतं. आता हे बॅटर चांगलं मिक्स झालं की त्यावर झाकण ठेवायचं. 10 मिनिटं हे असंच ठेवायचं म्हणजे रवा छान मुरला जातो. केक आपल्याला कढईमध्ये बेक करायचा आहे. कढईमध्ये ही रिंग ठेवून घेतली, त्यावर झाकण ठेवायचं. गॅस कमी आचेवर ठेवून 10 मिनिटं कढई गरम होण्यासाठी ठेवायची आहे. ज्या भांड्यामध्ये केक बेक करायचा त्याला थोडंसं तेलाने ग्रीस करून घ्यायचं. केकचं हे टीन जर तुमच्याकडे नसेल तर कुकरचा डब्बा किंवा पातेलं वापरलं तरी चालेल, पण शक्यतो पसरट भांडं वापरावं. त्यावर बटर पेपर लावून घेतला आहे आणि ही तयारी मात्र आधीच करून ठेवायची. 10 मिनिटं झाले. 10 मिनिटामध्ये हे बॅटर व्यवस्थित मुरलं जातं. यामध्ये मी पाव चमचा घातला आहे व्हॅनिला इसेन्स. जर तुमच्याकडे इसेन्स नसेल तर वेलची पावडरही घालू शकता. आता हे बॅटर बघा थोडंसं घट्टसर झालेलं आहे. पुन्हा 1 ते 2 मिनिटं हे चांगलं फेटून घेतलं. इतकं घट्टसर बॅटर असेल तर केक हा मऊ होत नाही. म्हणून यामध्ये 5 ते 6 चमचे पुन्हा दूध घालायचं. खूप जास्तही घालू नका, नाहीतर बॅटर पातळ होईल. तर फक्त 5 ते 6 चमचे दूध घातलं. परत एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. म्हणजे बॅटरची जी कन्सिस्टन्सी आहे ती अगदी परफेक्ट तयार होईल. घट्ट बॅटर असेल तर केक बसका होईल, जाळीदार होणार नाही. आता बॅटर बघा अगदी परफेक्ट तयार झालं. केक बनवताना यामध्ये बेकिंग सोडा, बेकिंग पावडर न वापरता वापरणार आहोत इनो. तर निळ्या रंगाचं हे जे इनोचं पॅकेट असतं तेच वापरायचं, कारण त्याला कोणताही फ्लेवर नसतो. वेगळे जे इनो वापराल त्याला वेगवेगळे फ्लेवर्स असतात, त्यामुळे केक खायला चांगला लागणार नाही. सगळा इनो या बॅटरमध्ये घालून लगेचच हे मिक्स करायचं. इथे मात्र जराही वेळ वाया घालवायचा नाही. जसं हे मिक्स करायला लागतो तसं बॅटर बघा छान फुलतं, दुप्पट होतं आणि असंच बॅटर हवं. तर 1 ते 2 मिनिटं हे चांगलं मिक्स करून घेतलं आणि बघाल तर आपलं हे केकसाठीचं बॅटर तयार झालं. आता लगेचच आपण ज्या भांड्यामध्ये केक बेक करणार आहोत त्यामध्ये हे सगळं बॅटर घालून घ्यायचं. आता जर तुम्हाला इनो वापरायचा नसेल तर अर्धा टीस्पून बेकिंग सोडा, 1 टीस्पून बेकिंग पावडर घालून तुम्ही हे केकचं बॅटर बनवू शकता. तोपर्यंत कढई देखील चांगली गरम झाली आहे. कढई आधीच प्रीहीट करून ठेवायची, त्यानंतरच केक बेक होण्यासाठी ठेवायचा. यावर झाकण ठेवायचं. गॅस हा मध्यम आचेवर ठेवून 30 ते 35 मिनिटं केक बेक होण्यासाठी ठेवायचा आहे. 35 मिनिटानंतर यावरचं झाकण काढून बघूया केक व्यवस्थित बेक झाला आहे की नाही. बघाल तर अगदी परफेक्ट असा हा केक तयार झाला. पण तो आतपर्यंत शिजला आहे की नाही तर त्यासाठी ही स्टिक यामध्ये घालून बघायची. जर बॅटर स्टिकला चिकटलं तर पुन्हा केक 5 मिनिटं मध्यम आचेवर बेक करून घ्यायचा. पण आपला हा केक अगदी परफेक्ट बेक झाला आहे. काढून पूर्ण थंड होण्यासाठी ठेवायचा. केकचा रंग बघाल तर अगदी सुरेख असा रंग आला आहे. केक थंड झाल्यानंतर लगेचच डिमोल्ड करून घेऊया.
सुरी किंवा चमच्याच्या साहाय्याने केकच्या कडा व्यवस्थित सोडवून घ्यायच्या. त्यानंतर लगेचच केक डिमोल्ड करायचा आहे. अगदी पटकन डिमोल्ड होतो. बघाल तर अगदी सुरेख, जाळीदार असा हा केक तयार झाला आहे. बघता क्षणी खावासा वाटेल इतका सुंदर, जाळीदार, मऊ लुसलुशीत असा हा रवा केक बनवायला खरंच खूप सोपा आहे. पहिल्यांदा जरी बनवाल तरी अगदी परफेक्ट केक तयार होईल. 1 वाटी रव्यापासून अर्धा किलो केक तयार होतो आणि केक कापतानाच तुम्हाला अंदाज आला असेल किती मऊ, लुसलुशीत, जाळीदार हा केक तयार झाला आहे. रंगही अगदी सुरेख आला. बनवायला खरंच खूप सोपा आहे. फक्त केक बेक होण्यासाठी जास्त वेळ लागतो. मात्र बॅटर बनवायला अजिबात वेळ लागत नाही. मी जे काही साहित्य सांगितलं आहे, त्या साहित्यामध्ये अर्धा किलो केक तयार होतो आणि बघाल तर अय्यंगार बेकरीसारखा मऊ, लुसलुशीत, जाळीदार हा केक तयार झाला. मुलंही अगदी आवडीने खातील. संध्याकाळच्या चहासोबत असो किंवा इन्स्टंट असा रवा केक बनवायचा असेल तर ही रेसिपी जरूर ट्राय करा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर सांगा. अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर मात्र जरूर करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत.